योगियांच्या हृदयामध्ये जो विराजमान आहे, सतत योगी लोक ज्याचं चिंतन करतात त्याचं नाव आहे राम. म्हणून थोरल्या मुलाचं नाव राम. आणि ज्याच्या मनाचं लक्ष त्या रामाच्या चरणावर आहे, ज्यांच्या मनाचं लक्ष रामाच्या चरणावर आहे, म्हणून सौमित्रीला झालेला त्या मुलाचं नाव ठेवले लक्ष्मण. ज्याचं लक्ष, ज्याचं मन भगवंताच्या चरणाशी लीन आहे. आणि कैकेयीला झाला भरतलाल. भगवंताचाच अंश अवतार आहे तो सुद्धा, रामाचाच अंश अवतार आहे भरतलाल. म्हणजे भरत आणि राम हे दोघं वेगळं नाही, लक्षात ठेवा. ज्याचं नुसतं नाव जर घेतलं तर शत्रूला थरकाप उडतो, त्याचं नाव शत्रुघ्न आहे. शत्रुघ्न आणि भरत एकत्र आहे. राम आणि लक्ष्मण एकच आहे, कारण ते दोन्ही एका पिंडाचे, ह्या दोन्ही एका पिंडाचे. बऱ्याच ठिकाणी बरं ते दुसरे लोक सांगतात, दुसरे महाराज लोक सांगतात, दुसरे कथाकार सांगतात की कैकेयीला 2 मुलं झाली. त्याचं चुकीचं पण नाही. बरं, मी सांगितलं ना मगाशी, हजारो रामायण आहेत. ज्या ज्या पद्धतीने जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी रामांचा, प्रभू रामचंद्राचा भाव आणखीन वेगळाच केलेला आहे. नादबाबांचा अध्यात्म रामायण त्यांनी आणखी वेगळाच भाव केलेला आहे. बरं, असू द्या. आपल्याला कृष्ण जन्मापर्यंत जायचंय ना, तर राम जन्म लवकर उरकून घ्यायला पाहिजे. भगवान रामाचा जन्म झाल्यानंतर स्वयं महादेव त्या ठिकाणी दर्शनाला आले. बरं, आता प्रभू रामचंद्र म्हणजे महालामध्ये तिथं कुणालाही यायला जायला आता परमिशन नसतं. महादेव आले आणि राजमहालाच्या बाहेरच जाऊन बसले. ते आतमध्ये जाण्याची इच्छा करीत होते, पण त्यांना कुणी सोडलं नाही. आता काय करावं? येताना जोडीदार म्हणून आपल्या एका शिष्याला बरोबर आणले महादेवाने. त्याचं नाव आहे काकभूषुंड ऋषी. त्यांना बरोबर घेऊन आले. आल्यानंतर गंमत अशी झाली की भगवंतांनी मनोमन त्या भगवंताला साथ दिली, आवाज दिला, भगवंता कितीतरी युगानंतर मी आलोय तुझं दर्शनाला. ह्या बाल स्वरूपाचं मला दर्शन नाही देणार का? प्रभूला आतमध्ये करंट लागला आणि प्रभू जोरजोरात रडायला लागले. आणि बाळ एकदा रडायला लागल्यावर म्हातारी माणसाचं काय करणार? पहिला शब्द तिच्या तोंडातून येणार, एक तिथं सेविका होती, वृद्ध दाशी होती. ती म्हटली, बया, बाळाचा जन्म झाल्याबरोबर केवढा प्रकाश पडला. सगळ्यांनी बघून बघून त्याला चोळवटून त्याला नजर लागली असं. मग सगळ्या दाशींची धावपळ झाली. बाहेर आल्यानंतर गेटच्या बाहेर प्रभू दिसले. प्रभूंनी वेश बदलला होता. म्हणले, ओ बाबा, आज तुम्हाला दृष्ट काढता येते का? म्हणली, माई, आमचा खानदानी धंदा येतोच. म्हणलं, असं? बरोबर म्हणले, मी आतमधून परमिशन घेऊन येते. ती गेली आतमध्ये परमिशन आणायला. ती म्हणली, या घेऊन. बाहेर आल्यानंतर म्हणली, चला महाराज. महाराज निघाले, त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य निघाले. म्हणले, तुम्हाला एकट्यालाच परमिशन आहे. महादेव तसेच त्या आनंदाच्या भरात निघायला लागले. काकभूषुंड ऋषींनी माग ते धोतर वडलं. म्हणले, मी सांगन माई याला खरं स्वरूप काय आहे तुमचं. सगळा तुमचा पोल खोलून टाकील. आणि असं म्हणल्यानंतर महादेव म्हणतात, त्या दासीला म्हणतात, हे बघ, मी आता वयस्कर झालो. तेव्हा काही चष्मे नव्हते, पण ती चोपडी हातात धरताना माझे असे हात हलतात.
ते वाचन करण्यासाठी माझा शिष्य बरोबर पाहिजे, नाही तर मग मला नाही जाता येणार. म्हणले मग तुम्ही इथं थांबा, शिष्यालाच घेऊन जाते. ते म्हणले त्याला वाचता येतं फक्त, त्याला भविष्य सांगता येत नाही असं. मग म्हणले मी आतून परमिशन काढून येते. परमिशन काढली, भगवंत आतमध्ये गेले. भगवंताचे ते नाजूक नाजूक कोमल पाय महादेवाने आपल्या डोक्यावर घेतलेले आणि आपल्या पंढरपूरला त्या महादेवाला डोक्यावर घेतल्या आपल्या पांडुरंगाने. म्हणून ते दोन्ही काही वेगळे नाही. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. साखर आणि साखरेची गोडी वेगळी करता येईल का? तसं भगवान शिव आणि महादेव वेगळे करता येत नाही. महादेव आणि पांडुरंग वेगळं करता येणार नाही. शिव आणि विष्णू हरिहरा नाही भेद, नाही नका करू वाद. आणि त्यांना बघितल्या क्षणीच भगवंताने आपलं रडू थांबवलं. पुढे ही मुलं हळूहळू रांगायला लागले आणि रांगता रांगता जर का मुलगा कसं तरी हात टेकवत एकदा उठायला लागलं आणि उठून दुडू दुडू चालायला लागल्यानंतर इकडं तोल जातो तिकडं तोल जातो, त्याचं ते ठुमुक ठुमुक चालणं बघून आणि यशोदामाईला मात्र त्या मुलाकडं यशोदामाईला काय अजून कृष्ण जन्म व्हायचा ना. म्हणजे किती आतुरता झालेली आहे कृष्ण जन्माची मला सुद्धा. तर त्या माईला कौशल्य मातेला असं वाटलं, कौशल्य मातेचं नाही आपलं सुद्धा तेच आहे. बाळ जेव्हा रागत असतं पहिल्यांदा उठून पहिला पाऊल जेव्हा टाकल ना त्या क्षणाची आपण वाट पाहत असतो. तसं त्या कौशल्य मातेला झालं आणि ते उठून दुडू चालायला लागलं. त्याचं एक गीत तुळशीदासांनी रचलेले. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, वाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र, वाजत पैजनिया. किलकी उठत धाय, किलकी उठत धाय, गिरत भूमि लटपटाय, गिरत भूमि लटपटाय. किलकी उठत धाय, गिरत भूमि लटपटाय. धाय मातु गोदलेत, धाय मातु गोदलेत, दशरथ किरणिया. ठुमक चलत रामचंद्र, वाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र, वाजत पैजनिया. अंचल रजंग झारी, अंचल रजंग झारी, अंचल रजंग झारी. विविध भाती शोधुलारी, विविध भाती शोधुलारी. तन मन धन वारी वारी, तन मन धन वारी वारी.
मृदु बचनी ठुमक चलत बाजत पैजनिया ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया ठुमक चलत तुलसीदास आदि अनंत तुलसीदास आदि अनंत देख के मुखारविंद देख के मुखारविंद तुलसीदास आदि तुलसीदास अति आनंद तुलसीदास अति आनंद देख के मुखारविंद रघुवर छवि के समान रघुवर छवि के समान रघुवर छवि बनिया ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया ठुमक चलत रामचंद्र गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे प्रभु रामचंद्र भगवान की जय भगवंत रांगता रांगता आता भगवंताचं बचपन लवकर संपवलं पाहिजे आणि लवकरच ते किशोर वयाचे झाले आणि किशोर वयाचं झाल्यानंतर आई वडिलांनी काय केलं आपल्या मुलांना काहीतरी शिक्षण द्यायला पाहिजे शिकायला कुठं लांब जायची गरज नव्हती वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांनी सगळं शिक्षण पूर्ण केलं एवढ्या लवकर कसं काय पूर्ण झालं हो कारण प्रभूंच्या मुखातूनच वेद निर्माण झालेले 14 विद्या 64 कला हे फक्त निमित्त मात्र वशिष्ठ गुरुजी होते परंतु भगवंताने ते लवकरच आत्मसात केलं आणि केल्यानंतर जेव्हा दशरथ राजाने दरबार भरावला आणि कानावरचा एक केस पिकलेला त्यांनी पाहिला जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे जरा कर्णमुळे सांगू आल्या गोष्टी काय सांगू आल्या मृत्यूची या भेटी जवळ आलो एक केस पिकला होता फक्त दशरथ राजाला असं वाटलं की आता आपण खुर्ची वाटण्याच्या योग्यतेनं राहिलो नाही आणि आता सगळे केस पिकले तरी खुर्ची सोडायला तयार नाही अशी अवस्था आहे माणसाची तरी पण त्या राजाने काय केलं त्यांना असं वाटलं की आपल्या रामाला गादीवर बसवा आपल्या मुलांना घोड्यावर बसवायला वडिलांना खूप आवडत असतं बरं गादीवर बसवायला त्याची ती आई वडिलांची धडपड असते मग दशरथ राजाला असतो कधी एकदाचा रामाला गादीवर बसू आणि असा त्याच्या डोक्यामध्ये प्रयत्न होता विचार होता आणि म्हणून सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये आता बोलायला सुरुवात करणार एवढ्यावर दरवाज्यावर तिकडनं विश्वामित्र नावाचे ऋषी आता दिसले
ते विश्वामित्राला पाहिल्याबरोबर त्यांच्या अंतकरणात धसकन झालं. काय सांगावं या बाबाचं, कधी शाप देईल, कधी अख्खी अयोध्या नष्ट करून टाकेल, काही सांगता येत नाही. म्हणून दशरथ राजा उठून त्या विश्वामित्राला सामोरे गेले. पण ते जरा गुरमीतच होते. म्हणले या 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 बसा बसा. मी बसायला आलेलो नाही. अरे बापरे, पारा नाहीच गरमी, मी बसायला आलेलो नाही. राजन, मग म्हणले काही सेवा असेल ते सांगा. म्हणले मी एक यज्ञ करतो, आताच्या आता म्हणले राज्यामध्ये जेवढं असेल तेवढं धन द्रव्य देतो. मी तुला मध्ये बोलायला सांगितलं नाही. ते विश्वामित्राला घाबरतच होते सगळे. तिथं बसलेले गुरुदेव वशिष्ठ सुद्धा घाबरत होते. कारण आता ती कथा मी काढत नाही. विश्वामित्र आणि वशिष्ठ गुरुजी यांची खूप मोठी भांडण झालेली. यांनी त्यांची पोरं मारली, त्यांनी त्यांची पोरं मारली. हा, जवळजवळ ते काय म्हणतात ना, कुठलं युद्ध म्हणतात ते, टोळी युद्धच होतं त्यांचं जवळजवळ. ह्यांनी त्याची पोरं मारली का त्यांनी याची पोरं मारली. लय मोठा इतिहास येतो. तर ते विश्वामित्र म्हणले मी यज्ञ करतोय आणि त्या यज्ञामध्ये मला राक्षस लोक त्रास देतात. बर मग राजा म्हणला मी सैन्य पाठवतो, तुला सांगितलं ना मध्ये बोलू नको. आणि सगळं बोलून झाल्यानंतर म्हणले त्या यज्ञाच्या रक्षणार्थ मला तुझी 2 मुलं पाहिजे. अहो म्हणले ते आजच आल्यात, शाळेतून आजच आल्यात, गुरुकुलामधून आजच आल्यात. आता मी त्यांना घोषणाच करणार होतो. त्यांना युद्धाचा अनुभव नाही. मी येतो ना, मी स्वयं येतो. दशरथ म्हणलं तुझी गरज नाही, ह्या 2 मुलांना पाठवणारच का नाही सांग. आणि मग विश्वामित्रांनी वशिष्ठ ऋषींकडे पाहिलं. वशिष्ठ ऋषीला म्हणलं तू सांगणार आहेस का यांना, का जाऊ मी निघून. वशिष्ठ गुरुजी उठले, त्या राजाला हात जोडून विनंती करतात. म्हणले हे लहान जरी असलेला हे त्रिकाल ज्ञानी आहे, सगळं विश्व यांच्या मुठीमध्ये आहे, यांचा बाल सुद्धा बाका होणार नाही, तू काळजी करू नको राजन. मग त्या 2 मुलांना पाठवलं. चला, खूप मोठा इतिहास आहे याच्यामध्ये, खूप रंगवून सांगण्यासारखं आहे. पण त्या 2 मुलांना घेऊन विश्वामित्र निघाले. परीक्षित राजा म्हणतो काय गरज होतं रामाला लक्ष्मणाला घेऊन जायचं. विश्वामित्रांनी नुसते डोळे वाटारले असते ते सगळे राक्षस मरून पडले असते. एवढं सामर्थ्य असताना रामाला का नेलं, लक्ष्मणाला का नेलं. शुकाचार्य सांगतात पुढे, म्हणले हे बघा, जो यज्ञ ते करणार होते त्या यज्ञामध्ये हाताला कंकण बांधायच्या आधी त्यांच्या अंतःकरणात असणारा जो राग, तो राग काढून बाजूला ठेवायचा आणि मग तो यज्ञाला आहुती द्यायला चालू करायची. असा जर तो यज्ञ घडला तरच तो परिपूर्ण होणार आहे. म्हणून त्यांना रागवता येत नव्हतं. बर, मारीच आणि सुभाव नावाचे 2 राक्षस त्रास देत होते ते यज्ञाला. विश्वामित्राचं नाही चाललं, आपलंही तेच चाललंय. एखादी जर माळ जपायला घेतलं, एखादा नित्यनेम करायला घेतलं की आता आपण नित्यनेमाचं भजन रोज म्हणत जाऊ, दुसऱ्याच दिवशी यज्ञ आलं पाहिजे. बघा येतच. जर एखादी साधना करायला घेतली तर यज्ञ येतच. तो यज्ञ आपला सफल होऊ देत नाही. हे कशाचं प्रतीक आहे. शुकाचार्य म्हणतात हा मारीच जो राक्षस आहे ना ते लोभाचं प्रतीक आहे. म्हणून तर सीतामाईने त्याच्याकडे पाहता क्षणी म्हणले मला ते पाहिजे. लोभ झाला तिला. आणि हा स्वभाव जो आहे ना ते कामाचं प्रतीक आहे.
काम आणि क्रोध हा लोभ मनुष्याला काही करू देत नाही. लक्षात घ्या. तुमचे आमचे डोळे जोपर्यंत उघडे येईल ना तोपर्यंत हे कदाचित शक्य होईल परमार्थ. पण हातात माळ घ्या आणि डोळे झाका. त्याला सांगितलं होतं मी असं करू नको, तरी ते तसंच केलं. हे पहिले डोक्यात येणार कधी डोळे झाकल्यानंतर. हे विश्वामित्राला माहिती होतं. ह्या लोभाचा आणि क्रोधाचा पहिला काटा काढला पाहिजे, आणि तो काटा भगवंताशिवाय कोणी काढत नाही. नाही आलं का लक्षात? जेव्हा आपण भगवंताचं नामचिंतन करू, भगवंताला आपलासा करू, तेव्हा हे कमी होणार आहे किंवा हे निघून जाते. आणि जाता जाता काय घडलं, त्यांना घेऊन गेला. असं सायंकाळ झाली होती. तर अविद्या नावाची तारका आडवी आली. तेव्हा विश्वामित्र म्हणतात हिला पहिली मारून टाक. ही कुठल्या कार्याच्या सूर्याला अविद्या येतीच बघा. आपण ते जमन का त्याला, मग ते होईल का, ते कसं काय होईल. ही विपरीत भावना हिला अविद्या म्हणतात. प्रभूंनी तिला मारलं. यज्ञाच्या ठिकाणावर गेल्यानंतर मारीच आणि सुभाव, त्या सुभावाला एक बाण मारला आणि त्या बाणाचा पिसारा त्या मारीसला लागल्याबरोबर तो 400 योजने उडून लांब पडला. तिकडे लंकेत जाऊन लंकेच्या तटाच्या पलीकडच्या बाजूला तो पडला. अरे बापरे म्हणला, बाणाचा नुसता पिसारा लागला तर माझं हे हाल. बाण लागला असता तर काय झालं असतं. तो जो तिथं मांडी घालून बसला भगवंताचं चिंतन करत करत, ते नंतर आता थोड्या वेळाने रावण येणार आहे. ते रावण आल्यावर तो उठतोय आणि तो यज्ञ पूर्ण झाला. त्या यज्ञामध्ये विश्वामित्रांनी काय केलं, जे जे भगवंताला पुढे लागणारे शस्त्रास्त्र जी होती ती विद्या संपादन त्या यज्ञामधून निघाली आणि ती तशीच्या तशी प्रभूंना अर्पण केली की पुढे रावणाला मारायला हे उपयोगाला येईल. म्हणून महात्मे नेहमी परोपकारार्थच वागत असतात. हा काय विषय त्यांनी घालवला. तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी हे वाङ्मय रूपी धन जे केलंय कुणासाठी केलंय, त्याच्यासाठी लोकांच्या चपला गळ्यात घालून घ्यायला लागल्या. चपलांचे हार, घोड्यावर बसून ती मिरवणूक, हे सगळं करून घ्यावं लागलंय साधू संतांना. तेव्हा हे आपल्याला माहिती कळतंय. पण त्यांनी त्याचा खेद नाही मानला. तसा साधू हा परोपकारासाठी असतो. विश्वामित्रांनी हे केलं. दुसऱ्या दिवशी यज्ञ पूर्ण झाला, विद्या ग्रहण झाली. आता दुसऱ्या दिवशी त्यांना विनंती करून निघायचं होतं पुढं अयोध्येला. म्हणून गुरुजींची प्रार्थना करायला, त्यांची विचारणा करायला गेले. तेव्हा गुरुजी काहीतरी वाचत होते असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे 2 मिनिटं थांबू. आणि मग आणि वाचन झाल्यानंतर गुरुजी, अरे रामा तू आलास, बरं झालं तू आला. हे बघ मिथिला नगरीचं पत्र आहे, जनक राजाने पाठवले. त्या जनक राजाची मुलगी जी आहे सीता, तिचा स्वयंवर आता चालू आहे. बरं झालं, आम्हाला जावंच लागणार आहे, पण तुम्ही दोघांनी आमच्या बरोबर चला. का की त्या रस्त्याला सुद्धा खूप राक्षस आहेत. आमच्या संरक्षणासाठी तुम्ही आमच्या बरोबर चला. त्यांना बरोबर घेऊन गेल्यानंतर वाटेत असं घडलं की एक मोडकळीस आलेला आश्रम, त्या आश्रमामध्ये एक दगडाची मनुष्य आकृती होती. तेव्हा प्रभूंनी पाहिलं. म्हणले गुरुदेव एक विचारू का? म्हणले विचारा की. म्हणली ही आकृती दगडाची दिसते, परंतु ती मनुष्याचा आकार त्याला दिसतोय, काय भानगडे. आणि हा जो मठ आहे तो असा पडिक आहे.
असं वाटतंय की जणू इथं कितीतरी वर्ष इथं कुणीच राहिलेलं नाही. गुरुदेवांनी सांगितलं की हा गौतम ऋषीचा आश्रम आहे. तो दगड जो दिसतोय ना, ती गौतम ऋषीची पत्नी आहे. आणि तिला गौतम ऋषींनी शाप दिला का, की इंद्र आणि चंद्र वेश पालटून तिथं आले होते. त्या इंद्राने त्या अहिल्याचा उपभोग घेतला म्हणून तिला शाप मिळाला. प्रभू, मग आता ही उठल कधी? तुमच्या पदस्पर्शाने ती उठणार आहे. प्रभूंनी असे हात जोडले, म्हणले गुरुदेव, हे शुभ कार्य आपण का करणार नाही? आपण करा. आमच्या रघुकुळामध्ये स्त्रीला पायाने स्पर्श करण्याची आज्ञा नाही. म्हणले मी हे शुभ कार्य केलं असतं, पण त्या वाल्मिकी रायाने तसं लिहिलं नाही ना. माझं नाव लिहिलंच नाही कुठं. नाही का आपण लिहितो ना पत्रिकेमध्ये, बाऊंच्या हस्ते सत्कार आहे. मग दुसरा माणूस जाईल का तिथे? तसं वाल्मिकी रायाने आधीच सांगितलं की प्रभू रामचंद्राचा चरणाचा स्पर्श झाल्यानंतर ती उठणार. भगवंत म्हणले आता या अवघड झालं. भगवंताने पाय उचलला पण लावण्याची डिरिंग झाली नाही. पण तोपर्यंत काय झालं, पवन देवानी काय केलं, भगवंताच्या पायाला चिटाकलेले कण, रजक कण त्या दगडावर पाठवले आपोआप. आणि त्या स्पर्शामुळं त्या दगडाचा उद्धार झाला. अहिल्या माता उठून उभी राहिली, हात जोडून नमस्कार केला. आणि आज भगवंताला पतित पावन नाव भेटलं. रघुकुलातले असल्यामुळं रघुपती. आई आवडीने त्यांना म्हणायची राघव. पुढं भगवंत राजा म्हणाले, राजा राम. आज भगवंताच्या पायाच्या स्पर्शाने अहिल्याचा उद्धार झाला, पतित पावन. आणि आता जिकडं मग नगरीत चाललेत ना, मिथिला नगरीला, जनकपुरीमध्ये, तिथं सीताराम होणार आहे. आणि असं बोलता बोलतात भजन तयार झालं. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. हो रघुपती राघव राजा पतित पावना सीताराम. रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम. सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतित रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे प्रभु रामचंद्र भगवान की जय. अहिल्याचा उद्धार झाला. त्यानंतर ही मंडळी सगळी जनकपुरीमध्ये गेलेत. आता जनकपुरीमध्ये पण मांडला होता. जो शिवधनुष्य उचलून त्याच्यावर प्रत्यंचा जो चढविल त्याला सीतामाई माळ घालणार. एवढा अवघड पण ठेवायचं कारण का? कारण तो जो धनुष्य होता ना तो हजारो लोकांना उचलत नव्हता. 400 लोकांना तर त्याची ती प्रत्यंचा नाडी तीच उचलत नव्हती. मग अशी राजा परशुरामाचं सांगितलं. त्या परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्री करत 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 ते जेव्हा जनकपुरीला आले होते. आता जनकपुरीचा राजा महात्मा होता. त्यांच्याकडे गेल्यानंतर महात्म्यांना पाहता क्षणी परशुरामांचा राग शांत झाला आणि त्यांचा संवाद चालू असताना त्यांनी ते धनुष्यबाण वगैरे ते सगळं तिथंच ठेवलं आणि खूप मोठा सत्संग त्यांचा चालू असताना सीतामाई तेव्हा लहान होत्या आणि त्या इकडून तिकडून आल्या. त्यांनी ते पाहिलं काय आहे धनुष्य नवीनच काहीतरी दिसलं. ते उचललं घोडा घोडा खेळत 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 ती गेली. आता ती गेल्यानंतर जनक राजाला बाहेर काहीतरी कुडबुड 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 वाजलेलं दिसल्यानंतर जनक राजा बाहेर आला आणि पाहतोय तर काय की सीतामाई ती धनुष्य सगळी खेळते. हा बाबा केवढा रागीट आहे. ते जनक राजा खावला ना हे वा ठेवते तिथं. तिने तिथंच टाकलं पळाले. ते 2-4 सैनिकाला म्हणले इकडे या. ती उचला तिथं जिथं होतं तिथं ठेवा. त्या 4-5 जणांना ती दुरी नाही हल्ली. धनुष्य उठलाय तर राहू द्या. असं करता करता 50 लोक आणली, 100 आणली, 200 आणली, 500 आणली. हालानच ती जागचं. मग मात्र जनकाच्या लक्षात आलं. जनक राजा परत सीतामाईकडे गेला. म्हणलं बाळ मग अशी काय खेळत होती मला सांग बरं. मला शिकव ना जरा मला शिकव ना. ती म्हणली तुम्ही रागवता. अगं नाही रागवणार मला शिकव. मग आपण कसं लहान मुलाबरोबर फुगडी खेळताना उडी मारा असं कर. हा बाळकाच्या चाली माता चालून पाऊल घाल असं प्रमाणे. मग जनक राजाने त्या सीतामाई म्हणली बघा ना रागवणार नाही ना. ती म्हणली नाही. मग त्या सीतामाईने ते धनुष्य परत उचललं. उडी मारत 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 जिथं होतं तिथं आणायला आणि हा बाबा बाहेर यायला. ते बघतोय मग त्या धरून कमरावर हात ठेवून. जनक राजा मी उड्या मारतोय माझ्या संग. मला म्हणला आता आपण गप्पा मारू. आता येतो म्हणला आणि हिथं उड्या मारीत म्हटलं. आणि मग त्या परशुरामांनी पाहिलं ही स्वयं जगदंबा आहे. आणि मग तो धनुष्य तिथंच ठेवला. जनक राजाला सांगितलं ज्या वेळेला ही मुलगी उपवर होईल तेव्हा हा धनुष्य जो उचलेल त्यालाच हे अर्पण कर. दुसऱ्याच्या गळ्यात बांधू नको. दुसऱ्याची ताकद नाही हिला सांभाळण्याची. मग तो पण सगळे राजे आले. देशदेशीचे राजे आले. काही रामायणामध्ये असं पण लिहिलंय की रावण सुद्धा आला होता. उचलताना सगळे दाईच्या दाई तोंडातले दात पडले. रक्तबंबाळ झाला. शेवटी जनक राजा म्हणला या पृथ्वी तलावर एकही आता वीर पुरुष नाही की जो हा धनुष्य उचलेल. तिथं राम लक्ष्मण बसलेले होते.
लक्ष्मणाला क्रोध आला. जनक राजाला लक्ष्मणजी बोलले, एकतर तुम्ही आमच्या कुळाला निमंत्रण दिलं नाही. ज्याला निमंत्रण पत्रिका नसते आणि तो जर चुकून लग्नाला जर आला तो तू चुकीचीच वाट बघत होतो असतो तो. जर काय कदाचित मानलाच वरबाप तर हा लगेच प्रत्युत्तर मोठं निमंत्रण दिलं होतं तो. म्हणतो का नाही म्हणतो. तर लक्ष्मण खवाळला, मला एकतर अयोध्या नगरीमध्ये तुमचं निमंत्रण नाही आणि माझे बंधुराज इथं हजर असताना म्हणतात पृथ्वीवर एकही शूर नाही. आणि मग गुरुदेवांची आज्ञा घेऊन प्रभू ते धनुष्य उचलायला गेले. उचलल्याबरोबर प्रत्यंच चढवताना त्या धनुष्याचे झाले 2 तुकडे आणि त्या आवाजाने तिकडं ते परशुराम उशिरा का व्हायला पण जागे झाले. परशुरामजी तिथं बसले होते ना, ते धनुष्य भंग झाला त्या आवाजाने ते तिकडं जागे झाले. कोणी माझा धनुष्य भंग केला. धनुष्य उचलल्याबरोबर सगळ्यांना खूप आनंद झाला. सीतामाईच्या हातामध्ये असा हार होता, माळ होती. सीताबाई पुढे आलेल्या. आता विचार करा, 7-7.5 फुटाचे उंच प्रभू, त्यांच्या डोक्यावर कमीत कमी 1.5-2 फुटाचा मुकुट आणि प्रभू चौरंगावर उभे. सीताबाई हातामध्ये माळ घेऊन आल्या. बाजूला सगळ्या दाशा त्यांच्या बरोबर, सीतामाईच्या दाशा सेविका बरोबर होत्या. सीतामाई लाजत होत्या, वर बघायला तयार नाही. काय आसन 6-6.5 फुटाची उंची पण हात पुरत नव्हता. प्रभू वाकायला तयार नाही, हातामध्ये ते दृश्य पाहायला सगळ्या लोकांच्या नजरा आतुर झाल्या होत्या की आता कसं काय हार घालील. इकडं तिकडं पाहत सुद्धा नव्हत्या, कारण तेवढ्यात हार घातला. मग ती दाशी म्हणते, प्रभू थोडीशी मान खाली करा ना, माझी सखी अवघडली. एवढा मोठा हार त्या वजनाने तिचा हात अवघडलाय, डोकं खाली करा ना. काय त्या दिवशी प्रभूंना झालं कोणास ठाऊक. प्रभू म्हणले, डोकं खाली करा. आम्ही रघुकुळातले आहोत, आम्ही कुणापुढं वाकत नाही, कुणापुढं झुकत नाही. आता बरं, जनक राजा तिथं वाटला होता, तो कसा काय म्हणत जावायला वाका इथं खाली. गुरुदेव वशिष्ठ तिथं विश्वामित्र तिथं बसले होते. त्यांना माहिती होतं आता यांच्यामध्ये पडायचे, कारण त्यांनी आधी डोळे दाखवून घेतले. ऋषी हुशार होते, हळू डोळे उघडून बघायचे. अर्धा अजून माळ घातली नाही. मला जर राजाने खुणावलं की त्यांना वाकायला सांगा ना, मी कसं काय राजकुमाराला सांगू बा. तिथं हे दृश्य चाललेलं आणि एवढ्यात भक्ताला सगळं कळत असतं. बरं, लक्ष्मणजी उठले, समोर चाललेला प्रकार त्यांनी डोळ्यामध्ये भरला. धाड 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 चालत गेले आणि प्रभूंच्या 5-6 फुटाच्या अंतरावर उभे राहिले आणि एखादी काठी जशी खाली पडावलं तसं धाडकन लोटांनी त्यांनी प्रभूंच्या चरणावर दिल्याबरोबर अचानक जर आपल्या कोणी पाया पडायला आलं, येणार नाही पण समजा आलं, अचानक जर पाया पडायला आलं तर आपण काय करतो, अरे 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 ओ हात धरतो. तेवढ्या पुरतं प्रभू वाकले आणि तेवढ्याच सीतामाईने गळ्यामध्ये हार घातला. तिथं होते तेवढ्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तिथं सभामंडपात होते तेवढ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि एकच जय घोष केला. रघुनंदन
रघुनंदन राघव राम हरे राम हरे सिया राम हरे राम हरे सिया राम हरे राम हरे राजा राम हरे राम हरे सिया राम हरे राम हरे सिया राम हरे राम हरे सिया राम हरे राम हरे सीता राम हरे ओ सीता राम हरे सीता राम हरे ओ राजा राम हरे राजा राम हरे सीता राम हरे सीता राम हरे ओ राजा राम हरे राजा राम हरे रघुनंदन राघव राम हरे राम हरे सिया राम हरे किशोरी सीताराम मनोहर जोरी रघुनंदन राघव राम हरे राम हरे सीताराम रघुनंदन राघव राम हरे राम हरे सीताराम 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 भगवंताचं सीतामाईनी हार घातला. त्या ठिकाणी विश्वामित्र जे होते ते नंतर जनक राजाजवळ आले. म्हणले, राजन, तुमच्याकडे 4 मुली आहेत आणि दशरथ राजाला 4 मुलं आहेत. जनक राजाला 2 मुली म्हणजे माता सीता आणि उर्मिला, आणि जनक राजाचे भाऊ जे आहेत कुशध्वज, त्या कुशध्वजाला 2 मुली, मांडवी आणि सूतकीर्ती. आणि मग त्यांनी प्रस्ताव टाकला की ही 4 मुलं आहेत आणि तुमच्याकडे 4 मुली आहेत, असं करा ना, 4घांचं लग्न लावून टाका.
मग जनकपुरीवरून अयोध्या नगरीमध्ये एक दूत जातो, यांना सगळ्यांना निमंत्रण करतो. सगळं वराड येतं. जनक राजा दशरथ राजा सहित तिन्ही माता येतात. त्याही 2 मुलांना घेऊन आल्यानंतर चौघांचं लग्न लागलेलं आहे. प्रभू रामचंद्र आणि माई सीता, लक्ष्मणजी आणि उर्मिला, भरत आणि मांडवी, शत्रुघ्न आणि स्तुतकीर्ती, चौघांचं लग्न झालेलं आहे. काही दिवस ही मंडळी तिथं राहिली. काही दिवस म्हणजे बरेच 4-5 महिने राहिले. जनक राजा जाऊच देत नव्हता. नंतर ही मंडळी सगळे अयोध्येला आल्यानंतर म्हणले, आता मात्र वेळ करायचा नाही, तो उद्याच्या उद्या रामाला राजा घोषित करायचा. पण राम काही राजा झाला नाही. रामाला मिळाला वनवा. कैकई मातेमुळे रामाला वनवास मिळाला. सगळी लोक कैकईच्या नावाने बोट मोडीत होती. पण त्यागमूर्ती कैकई म्हणून एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये अशी घटना आहे. जेव्हा प्रभू 4 महिन्याचे होते, 4 वर्षाचे होते, लहानपणापासून कैकई मातेनेच प्रभूंचा सांभाळ केलाय रामाचा. 4 वर्षाचे होते प्रभू. दूध भात खात असताना कैकई मातेने ते दूध भात कालवला. पहिला घात चारला, दुसरा घात चारला, तिसऱ्या घाताला हात धरला. प्रभू म्हणतात, माते मला तुझ्याकडनं काहीतरी पाहिजे. ते म्हणले, काय पाहिजे बाळा, माग ना. म्हणले, नाही, मला वचन दे. माझ्या डोक्यावर हात ठेव, माझी शपथ घे. आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी त्या मातेला सांगितलं की माते, मी जे तुझ्याकडे मागणार आहे ना, त्या मागण्याने कदाचित संपूर्ण जग तुला नाव ठेवेल. अरे म्हणले, ठेवू दे. मी जे मागणार आहे ना, त्या मागण्याने कदाचित तुझं नाव कोणी ठेवून घेणार नाही, तुझी निंदा करतील. करू दे. कदाचित मी जे मागणार आहे त्या मागण्याने तुला वैधव्य प्राप्त होणार आहे. आणि मग तेव्हा कैकई माता क्षणभर थांबली. नंतर विचार केला की या मृत्यूलोकात जन्माला आलेला प्रत्येक जीव हा एक ना एक दिवस जाणारच. आज जर एखादा मेला नाही तर उद्या नक्कीच जाणार. उद्या नाही मेला, परवा दिवशी जाणार आहे. कधीतरी वैधव्य येणार. येऊ दे म्हणले रामा, घे मागून काय मागायचं ते. बघ बरं माते, तू माझ्या डोक्यावर हात ठेवलाय. आणि तेव्हा प्रभूंनी आईला सांगितलं, आई तुझे 2 वर माझ्या वडिलांकडे शिल्लक आहे. त्या 2 वरामध्ये एका वरामध्ये भारताला राज्य आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास 14 वर्ष. आणि वनवास हा शब्द ऐकल्याबरोबर ती कैकई माता मूर्छित येऊन पडली. प्रभू तिथं जेवण करीत होते. जवळ तांब्या होता पाण्याचा भरलेला. त्यातलं पाणी घेतलं, आईच्या तोंडावर शिंपडलं. ती उठली, डोळे उघडले, म्हणले, रामा, अरे भारताला राज्य ठीक आहे, पण 14 वर्ष तुला वनवास. अरे एक क्षण सुद्धा तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. 14 वर्ष कशी राहील? माते, हे कार्य तुला करावं लागेल. मला खूप कार्य करायचंय. जंगलामध्ये जाऊन खूप मोठमोठ्या साधू संतांची भेट घ्यायची. खूप साधू संतांना बंधनातून सोडवायचं. ते राक्षस लोक तिचं छळ करतात. त्या दिवसापासून माता कैकईने हळूहळू प्रभूंशी दुरावा धरला. आणि तो दिवस आज उगवला. रामाचा राज्याभिषेक करायचा अशी घोषणा केली उद्या.
आणि आदल्या दिवशी रात्री काही मातेने प्रभूंना दिलेलं वचन, कारण रामराज्य म्हणजे सामान्य नाही, रामायण हे सामान्य नाही. राम राज्यामध्ये सुद्धा विरुद्ध बुद्धीचा एक माणूस नव्हता. रामाची आई कशी असेल विचार करा. आणि ही भगवंताची लीला आहे. म्हणून मग ते पुढची कथा सगळी तुम्हाला माहिती आहे. मग काही झोपून घेते, आपल्या नवऱ्याला दिला, ते वरदान मागून घेतलं. प्रभू रामचंद्र वनाला निघाले. वनाला जात असताना लक्ष्मणजी त्यांच्या बरोबर गेले, सीताबाई त्यांच्या बरोबर गेल्या. त्या वनवासामध्ये असताना इकडे दशरथ राजाचा मृत्यू होतो. त्यांना पूर्वीचा शाप होता. या कथेत कथा निघाली ना, रात्रीच्या 12 वाजतील. खरा देवाचा जन्म किती वाजता झालाय? 12 वाजता. मग 12 वाजतील. मी सकाळपर्यंत असंच बसून राहील. पण नको, आपल्या वेळेमध्ये उरकायचंय आपल्याला. 5-10 मिनिटं इकडे तिकडे होती ना. आज देवजन्म आहे, आज कोणी काय रुसायचं नाही, वेळ झाला म्हणायचं नाही. आज देव येणार आहे आपल्या इकडे. प्रभूंनी काय केलं, जंगलामध्ये राहिल्यानंतर बरेचसे राक्षस मारले. त्या जंगलामध्ये पंचवटीमध्ये माता सीताला रावणाने पळून नेलेलं आहे. आणि मग तुम्ही म्हणताल हे पळवत का चालवलं? मुळात म्हणजे मी आता जेवढं रामायण सांगितलंय ना तुम्हाला, एवढं रामायण भागवतात नाही. भागवतामध्ये रामायण संक्षिप्त आहे, थोडंच आहे. पण मग का सांगितलं की राम अवताराचा चष्मा घातल्याशिवाय आपल्याला कृष्ण कथा कळणार नाही. काय रामायण? रामायण हे अलौकिक आहे. सीतामातेचं हरण होतं. मग सुग्रीवाची ओळख होती, मित्रता होती. हनुमंतरायांची मित्रता होती, त्यांची भेट होती. ते सर्वजण माता सीतेला खोज कामासाठी लागलेले, शोधण्यासाठी गेलेत. नंतर कळालं की अशोक वाटिकामध्ये लंकेमध्ये माते सीतेला ठेवलेले. त्या समुद्रावर फूल बांधून ही मंडळी पलीकडे गेली. रावणाचं रामनाम सत्य करून टाकलं, कुंभकर्णालाही मारलं. आणि प्रभू पुन्हा अयोध्येला येऊन मग राजे झाले. तसं जर पाहिलं तर आपली 7 दिवसाची कथा आहे भागवत. पण रामायण जर कथा असेल तर ती पाडव्याला चालू करायला लागते आणि 9वी पर्यंत ती कथा चालते. म्हणजे ती कथा 9 दिवसाची. एवढं अथांग रामायण. आणि भागवतामध्ये त्याचा श्लोक आलेला आहे, शरतम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम एक अक्षरम पुसाम महापातक नाशनम. एक अक्षर रामायणाचं जरी गायलं तरी मोठ्यातल्या मोठ्या पापाचं दहन होते. म्हणून भागवतामध्ये रामायणामध्ये एक श्लोकी रामायण आहे. माधव राम तपोवनाधिगमनं हत्वा मृगकाञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात् रावणं वकर्णहननं हेताब्धिरामायणं